पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। उरुळी कांचनजवळील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। कठोर कारवाई करावी त्यांच्यावर आणि माझ्या मुलीला न्याय मिळवून द्यावा हीच माझी शेवटची इच्छा आहे। हुंडाबळीने पुणे पुन्हा एकदा हादरलं। सासरच्या जाचाला कंटाळून दीप्तीची आत्महत्या। सासरकडून 50 तोळ सोनं, 35 लाखांची मागणी। वैष्णवी हगवणे प्रकरण ताजं असतानाच पुण्यात आणखी एक हुंडाबळीची घटना घडली आहे। पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर असलेल्या दीप्ती चौधरीनं तिचं जीवन संपवलंय। सॉफ्टवेअर इंजिनियर असलेली दीप्ती मगरचं 2019 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न लावण्यात आलं। सुरुवातीला सासऱ्यांनी जावयाला व्यवसायासाठी भाग भांडवल दिल्यानं दोघेही आनंदात होते। मात्र जसा माहेरून पैसा येणं कमी झालं तसं दीप्तीला सासरच्यांकडून जाच सुरू झाला आणि याच जाचाला कंटाळून तिनं आपलं जीवन संपवलं। 23 नोव्हेंबर 2019 मध्ये दीप्तीचा रोहन चौधरी याच्याशी विवाह झाला। लग्नाच्या काही महिन्यानंतर रोहन दीप्तीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला। लग्नाच्या 5 वर्षानंतर दीप्ती रोहन यांना मुलगी झाली, त्यामुळे सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली। प्रसूतीनंतर दीप्ती सासरी नांदायला गेली। व्यवसाय अडचणीत असल्यानं 10 लाख रुपये मागितले। दीप्तीच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींना 10 लाख रुपये दिले। यानंतर पती रोहननं लग्नात गाडी दिली नाही म्हणून 25 लाखांची मागणी दिली। ही रक्कमही दीप्तीच्या वडिलांनी रोख स्वरूपामध्ये दिल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। ऑक्टोबर 2025 मध्ये सासू सुनीता चौधरी सरपंच झाल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली। यावेळी दीप्तीने नकार दिल्यानं पतीने तिच्या माहेरच्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं। दीप्ती दुसऱ्यांदा गर्भवती असताना सासरच्या मंडळींनी गर्भलिंग तपासणीसाठी दबाव टाकला। मुलगी असल्याचं समजताच जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला। याशिवाय दीप्तीच्या नावावर असलेली जमीन आणि फार्म हाऊस विकण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला। सततच्या त्रासाला कंटाळलेल्या दीप्तीनं 24 जानेवारीला गळफास घेत जीवन संपवलं। दरम्यान यानंतर पती रोहन चौधरी आणि सासू सुनीता चौधरीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीकडून चौकशी चालू आहे आणि या गुन्ह्याचा तपास जरी प्रायमरी स्टेजला असला तरी यामध्ये भविष्यात जे 2 राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांच्याकडूनही इतर पुरावे गोळा करून एक परिपूर्ण चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू आणि त्या अनुषंगानं जी काही लीगल कोर्स आहे किंवा जी लॉफुल ॲक्शन आहे ते आम्ही नक्कीच घेऊ। दीप्तीच्या वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय। दीप्तीची आत्महत्या नसून तिच्या सासरच्यांनी तिची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केलाय, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी मगर कुटुंबानं केली आहे। दीप्ती सोरतापवाडीमध्ये चौधरी या कुटुंबामध्ये दिले 5-6 वर्ष झाले। काही मधल्या काळामध्ये परवा तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या झालेली आहे, एवढंच मी सांगू शकतो। आणि ज्यांची घरामध्ये तिला या गोष्टीला प्रवृत्त केलं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी ही मी प्रशासनाला हात जोडून विनंती करतो। त्या लोकांना मुलगाच हवा होता। तिला ते प्रेशराईज करून तिच्या मनाविरुद्ध तिला ते बाळाबाट करायला लावलं त्यांनी। सासू नवरा, सासू पण बोलायची प्रत्येक गोष्ट, काम नाही करत, मुलीला नीट सांभाळत नाही। इंजिनियर होती तुमची मुलगी, सगळं व्यवसाय सांभाळत होती त्यांचं। तुम्ही किती मदत केली व्यवसायात त्यांना? सगळं सुरुवातीपासून त्यांना नवीन व्यवसाय काय करायचा याच्यापासून सुचवून आमच्या पाहुण्यांशी भेट घालून देऊन प्रत्येक गोष्टी। मुलगा काम धंदा काय करत होता? नोकरी? आधी त्यांनी सांगितलं एक्सपोर्टचा व्यवसाय आहे, तो लग्नापूर्वीच त्यांनी बंद केलेला त्यांचा आणि आम्हाला सांगितलेलं की आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे। दरम्यान यावेळी दीप्तीच्या मैत्रिणींनी रुपाली चाकणकरांना खडे सवाल केले। वैष्णवी हगवणे प्रकरणाचा दाखला देत दीप्तीच्या मैत्रिणींनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना जाब विचारला। पण मला एक विचारायचं की आज वैष्णवी हगवणे प्रकरणाला 7 महिने झालेले, परत दुसरी ही आमची मुलगी का म्हणून वैष्णवी हगवणे प्रकरणासाठी याच्यात ओढली गेली? दुसरी गोष्ट, तुमच्याही पदावर ताशेरे ओढले गेले। तुम्ही काय कायद्यात बदल केला की आज आमची मगर फॅमिलीतली मुलगी ह्या प्रकरणाला बळी गेली नाही? तुम्ही काय कायदे केलेले? तेव्हाही तुमच्या पदावर आलं होतं, वाईट आम्हालाही वाटलं होतं।
प्रत्येक घराघरात वैष्णवीच्या प्रकरणाच्या वेळेस वाईट वाटलं होतं, पण त्याच्यावर तुम्ही कायद्यात काय बदल केला? दरम्यान ज्या डॉक्टरांनी दीप्तीचा गर्भपात केला होता त्या डॉक्टरांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय. तसंच 2 फरार आरोपींनाही लवकरच ताब्यात घेणार असल्याचे चाकणकर म्हणाले. खऱ्या अर्थानं PCPNDT ॲक्टच्या प्रोसेसनुसार गर्भनिधन चाचणी करणं कायद्याने गुन्हा आहे आणि तरीसुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर 5 महिन्यानंतर तिचं ॲबॉर्शन केलं जातं. तर हे ॲबॉर्शन कोणत्या हॉस्पिटलमध्ये झालं, कोणत्या क्लिनिकमध्ये झालं, कोणत्या डॉक्टरांच्या थ्रू झालं, यामध्ये कोणत्या डॉक्टरांची लिंक आहे याची तातडीने कारवाई करायच्या सूचना ह्या पोलीस असतील आणि मेडिकल विभाग त्या सगळ्यांना दिलेली आहे. याआधी पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलंच पेटलं होतं. दरम्यान यानंतर आता दीप्तीच्या आत्महत्येनं देखील पुणे हादरलंय. या दोन्ही प्रकरणात सासरच्या मंडळींकडे गडगंज संपत्ती आहे, तरीही पैशांसाठी तगादा लावणं हे माणुसकीला काळीमा फासण्यासारखं आहे. आई वडील मोठ्या विश्वासानं आपली मुलगी देतात, मात्र काही हैवान पैशांसाठी तिचा छळ करतात. त्यामुळे अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता राज्यभरातून होऊ लागली आहे. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.